कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मंडळ अधिकारी दहिसर हद्दीतील 3 हेक्टर जागेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने उद्घाटन केलेले खेळण्याचे मैदान आहे। मात्र या मैदानावर म्हाडाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मैदान राखीव ठेवण्यासाठी गुरुदत्त मित्र मंडळाकडून ग्रामपंचायत नागावमध्ये लेखी अर्ज देखील करण्यात आले होते। मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले का असा सवाल उपस्थित होत आहे। भंडाली, नागाव, उत्तरशीव, डायघर, गोटेघर, माणिकपाडा, मोकाशीपाडा या पंचक्रोशीतील गावातील खेळाडूंना भविष्यात या मैदानाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार होता। मात्र म्हाडाने केलेल्या या अनागोंदी कारभाराविरोधात ग्रामस्थ आता संतप्त झालेत। सद्यस्थितीत म्हाडाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेकरिता नमूद जागा आरक्षित करण्यात आली असून सदर योजनेमुळे संपूर्ण क्रीडांगण बाधित झाले असल्याने या विभागातील होतकरू खेळाडू करिता क्रीडांगण शिल्लक राहिले नाही। त्यामुळे येथील खेळाडूंमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। या क्रीडांगणाला ठाणे जिल्ह्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगण असे नामकरण करण्यात आले असून तसा ठराव देखील करण्यात आलाय। त्यामुळे प्रस्तुत जागा ही क्रीडांगणाकरिता आरक्षित राहावी अशा नागरिकांच्या भावना आहेत। ग्रामस्थांच्या मते सदर जागेपैकी 3 हेक्टर इतका भूखंड क्रीडांगणासाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे। मात्र योजनेमधून हा भूखंड वगळून इतर शासकीय जमिनीवर योजना राबवल्यास योजना देखील पूर्ण होईल व क्रीडांगणाकरिता भूखंड ही राखीव राहील। मात्र केवळ क्रीडांगणाच्या जागेवर योजना राबवल्यास खेळाडूच्या तसेच गावकऱ्यांच्या हिताचे नसल्याने या योजनेस पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह उभाटा गट, उपजिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा विरोध आहे। उत्तरशीव येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणाविषयी ग्रामस्थांनी असलेली भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मंगळवार दिनांक 27 मे रोजी उत्तरशीव ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मैदानावर जमले होते। ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय म्हाडाकडून इमारत बांधण्याचे काम सुरू असून आमचा याला तीव्र विरोध आहे। तसेच मैदान ग्रामस्थांसाठी 8 दिवसात अधिकृत न झाल्यास कडक आंदोलनाचा इशारा शिवसत्ता टाइम्सशी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिलाय। दादा, आताच्या माहितीनुसार जवळजवळ 25 वर्षापासून पूर्वीपासून आपण इथं खेळ खेळत आहोत। मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असेल, विवाह सोहळा असेल, आगरी महोत्सव असेल, अनेक कार्यक्रम आपण या ग्राउंडवर घेतले आणि हा ग्राउंड जवळजवळ खेळासाठी म्हणून डिक्लेअर झाला होता। पण आजची परिस्थिती पाहता तसं काही दिसत नाही। हा जो आजचा वातावरण आहे, ह्या वातावरणानुसार जे लावलेले आतापर्यंतचे जे पत्रे वगैरे आहेत ह्या ग्राउंडला, नेमकं काय सांगाल याच्याबद्दल? आम्हाला विश्वास होता, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी इथं शब्द दिलेला होता की हे दिघे साहेबांचं मैदान आणि दिघे साहेबांचंच राहील। तर त्याला आता कुठेतरी छेद दिल्यासारखं वाटतं आणि योगायोगाने दिघे शिंदे साहेबाचे राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले, आज उपमुख्यमंत्री आहेत। मधल्या कालावधीतही भेटलो त्यांना आणि त्या दिवशी पण आता फेब्रुवारी दरम्यान सुद्धा सांगितलं की तसं काय होणार नाही ना। अचानक एवढं काय डोंगर कोसळलं या शासनावर की तिथे काम चालू, आणि ते इतकं केलं की जसं काही इंग्रज पण फिके पडतील असं, एका दिवसात पत्र चालू, एका दिवसात काम चालू वगैरे इतकं। खासदारांशी संपर्क, आमदारांचे संपर्क साधल्यानंतर आम्हाला कुठलीही मदत झालेली नाहीये तिथून। तर आम्हाला या माध्यमातून विनंती आहे शिंदे साहेबांना आणि या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना की हा त्वरित थांबवावा या 8 दिवसाच्या आतमध्ये, नाहीतर नाविलाजास्तव आम्हाला आंदोलन सुद्धा करावं लागेल आणि वेगळा मार्ग अवलंबावा लागेल। आता हे जे पत्रे मारलेले आहेत, ग्रामस्थ वगैरे इथे येऊन आता तीव्र आंदोलन करतील किंवा अनेक मार्ग अवलंबतील, याविषयी काय सांगाल? नाही, तर विलाजच नाही। आम्हाला विश्वास होता, परत रिपीट करतो मी, एकनाथजी शिंदे साहेबांना आमचा विश्वास होता। पण आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण ते सर्व सांभाळलेलं केलं, त्यांचं नाव स्मरणात राहावं, लोकांमध्ये राहावं, किंवा त्यांचं एक योगदान आहे दिघे साहेबांचं। आम्ही सुद्धा दिघे साहेबांचे शिष्य आहोत। शिंदे साहेबांचा तो प्रश्नच येत ना, ते तर अतिशय जवळ होते। तर एवढंच असताना एवढं काय डोंगर कोसळले 4, आणि ह्या परिसरात अजून मोकळ्या जागा भरपूर आहेत की शासनाच्या जागा आहेत कितीतरी पडलेले। तर या 4 बिल्डिंगवरच काय एवढं डोंगर कोसळलेले, मला स्वतःलाच कळत नाही की नक्की काय आहे। म्हणजे या 4 बिल्डिंगवर शासनाचा आणि ते शिर्के कंपनीचा भवितव्य आहे का? वास्तविक पाहता या अशा प्रकारचे प्रोजेक्ट उभे करताना सध्या ही जी जागा आहे ग्रुप ग्रामपंचायत नागावमध्ये येते का? नागाव ग्रामपंचायतीचा ठराव घेतला होता? हो, 2014चा ठराव, नामकरणाचा ठराव आहे, मैदानाचा ठराव आहे, आणि ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार पण केलेला आहे। अशा प्रकारचा ठराव म्हाडाला दिला होता का? हो, लेखी पत्रव्यवहार केलेलं सर्वांना केले, पण कुठल्याच प्रकारची कोणी दखल घेतली ना आजपर्यंत। नागाव ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत माहितीनुसार
की म्हाडाने कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली आहे अशा प्रकारचं कुठलंही पत्र नाही आढळलं म्हाडाने कुठल्याही प्रकारची नागाव ग्रामपंचायत झालेल्या 18 बिल्डिंग आहेत त्याची सुद्धा कुठलाही ठराव नाहीये. मी डायरेक्ट अनलिगली बांधल्यात असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि ते थोड्याच दिवसात आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि आम्ही त्यांना उघड हे आणूच, नक्कीच आणू. थोडक्यात असं दिसतं काही ते वास्तविक पत्र म्हणजे दादागिरीचा कार्यक्रम चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. स्पष्ट दादागिरी करतो शासन, दादागिरी करतो, स्पष्ट दादागिरी करतो आणि ती निवल स्थानिकांवर अन्याय करतो. हे फार दुःखाची गोष्ट आहे. वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की माझ्या आयुष्यात मध्ये मला कधी वाईट 2 दिवस झाले असं जेवायला गेलो की समोर घास घेतला की आठवण येते की दिघे साहेबांच्या या एवढ्या याच्या दिघे साहेबच आहेत. समजा दिघे साहेबांच्या खाली नाव आम्हाला चालवायचं किंवा शासन, पण या गावाल्यांचं काय, याच्या पुढं काय. आणि एकमेव आता माझा 1 महिना झाला माझ्या मुलीचं लग्न झालं. असं कित्येक आमच्या गावात मुली आहेत की त्यांचं भविष्य इथे लग्न कार्य असतील, काय असतील, सोड असेल. याचा जर शासन विचार करत, शासन कुठल्या याचं शासन आहे म्हणजे कसं शासन, हे शासन म्हणावं का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. थोडक्यात दंडकशाही म्हणायला हरकत नाही. नक्कीच म्हणजे लकी विजेता आहे. मला त्यावेळेस असं हे डेव्हलपर पाहिल्यानंतर मला म्हाडाच्या जेव्हा मी अर्ज करताना त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज म्हणून भेटतील, ह्या सुविधा भेटतील, त्याच्यासाठी मी तिथं हे घर कमी किमतीत किंवा माझ्या बजेटमध्ये किंवा माझ्यासारख्या सगळ्या घालणाऱ्या रहिवाशांच्या बजेटमधलं असलेलं घर आहे. त्या डेव्हलपमेंट होतील पुढे ह्या आशेने प्रत्येकाने इकडे घर घेतलं. पण आज मला 5 महिने झाले पोझिशन घेऊन मी थोडा स्ट्रगल करत आहे रस्त्याच्या दिव्याला. तिथं पुन्हा ग्रामस्थ एवढ्या 20-25 वर्षापासून झाल्या बरेचसे आमदार खासदार येतात राहिले, त्यांच्याकडे ग्रामस्थांनी पण अगोदर रस्ते दिव्याची मागणी केली तर काही नाही. जर आता डेव्हलपमेंटसाठी गेलं तर निदान या रस्त्याच्या दिवाचा तरी मुद्दा सगळ्यात अगोदर घालावा, त्याच्यात त्यांनी लक्ष द्यावं. त्याकरता दोघांच्या बाजूच्या बिल्डिंगला किंवा म्हाडाने आम्हाला जसं सांगितलंय की आम्ही म्हाडाला तसे निवेदन दिली आहे, लोकशाही दिली म्हणून आमचा तिकडे त्या ठिकाणी नुसतं अपॉइंटमेंट घेणं, लोकशाहीने अपॉइंटमेंट घ्यावा म्हाडाच्या म्हणून आम्हाला तिथे संधी दिली जात नाही की आमचे मुद्दे मांडावे. तरी आम्ही मागे एकनाथ शिंदे साहेबांची म्हाडाच्या जेव्हा सोडत होती काही मागील महिन्यामध्ये, त्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना निवेदने दिली. त्या निवेदनपत्रावरती म्हाडा मुख्य अधिकारी यांना त्यांनी समज दिली की यांचे जे काही समस्या आहेत त्या समस्या जसे की सामाजिक मंदिर वगैरे, सांस्कृतिक हॉल असावा, ग्राउंड असावा, या समशानभूमीचा मुद्दा हा सगळ्यात आहे. बस इकडे बसची सुविधा नाही. एक 4000-5000 लोक कुटुंब या ठिकाणी जेव्हा राहायला येते त्यावेळेस परिस्थिती काय, आज 400-500 लोकच कमीत कमी इथं आता सध्या राहायला पोझिशन मिळाली आहे. मला तर ह्याच्यामध्ये की आमच्याकडे पोझिशन मिळाल्याची यादी ही जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांची आहे. म्हाडाला त्याची कल्पना आहे, पण लोक ह्याच्यासाठी इथं राहायला येत नाहीये की इथं सुविधा काही उपलब्ध नाहीये. त्या संदर्भामध्ये आम्ही आज आणि आमचा हा जो ग्राउंड खेळासाठी जो आम्हाला उपलब्ध करण्यासाठी आजूबाजू 200 मीटरच्या आतमध्ये असला पाहिजे, ही आमची एक म्हाडाचा मी एक रहिवासी म्हणून ही मागणी करत आहे की तो आहे जरा जवळच्या जवळ आमच्या बिल्डिंगच्या येतात तर लहान मुले आम्ही त्या ग्राउंडला आणू शकतो. म्हाडाने आम्हाला उपलब्ध करून दिलेलं छोटंसं ग्राउंड आहे एवढं. त्याच्यामध्ये छोट्याशा ग्राउंडमध्ये कमीत कमी लहान मुलं खेळतील एवढंच. पण जे 14 ते 15 वर्षाचे किंवा 16 वर्षाच्या आतमध्ये जाणं किंवा क्रिकेट संघाच्या ज्या मॅचेस बघवल्या जातात अशा प्रकारचं जर खेळणी कुणाला खेळ घ्यायचे असेल किंवा एखाद्या आम्हाला काहीतरी स्पर्धा बघायच्या असतात असा उपलब्ध ग्राउंड हा इथं आमच्या जवळपास हा एकच उपलब्ध ग्राउंड आहे. तो इकडच्या ग्रामस्थांनी हा वर्षानुवर्ष हा त्यांची देखभाल केलेली आहे, त्या ग्राउंडची मरम्मत केलेली आहे आणि त्यांनी तो ग्राउंडला सुरक्षित ठेवलाय. पण काही आता असं आम्हाला ह्याच्या अगोदर असं लक्षात आलं होतं की हा ग्राउंड हा म्हाडाच्या लोकांना पण वापरण्यासाठी भेटणार. या सगळ्या मंडळी जे आहेत गावकरी आहेत त्यांच्या पण तो त्याच्यामध्ये असणार. शासनाने जर त्याचा विचार केला की हा ग्राउंड सोडून द्यावा आणि इकडे येणाऱ्या व्यक्तींसाठी रहिवाशांसाठी त्या ग्राउंडची कमीत कमी त्यांचा उपभोग तरी त्यांना घेता यावा हीच माझी विनंती शासनाकडे आहे. माझं नाव संतोष भालेकर, गोटेगाव, म्हाडा, बंडारली. ठराव मंजूर केलेला होता की ही जागा ही धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडांगण या नावाने त्यांनी तो ठराव मंजूर केलेला होता आणि गेले 25 वर्ष या क्रीडांगणावरती इथे लोक अनेक प्रकारचे खेळ इथे होतात. गव्हर्नमेंटचे शासकीय शाळेचे पण खेळ इथे खेळले गेलेले आहेत आणि ही मागणी 2014 पासून ठराव मंजूर केलेला होता. आज जे दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करतात, ज्यांना गुरुवर्य असे मानतात आणि त्यांच्याच नावाचा ते मैदान इथे लाटण्याचं काम इथे हे करत आहेत.
म्हणजे एक प्रकारे धर्मवीरांच्या विचारांचा आणि त्यांच्या वारसांचा इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे. म्हणजे दिघे साहेबांचं नाव राजकारणापुरतं वापरायचं आणि त्यांच्याच नावाने दिलेलं मैदान हे माडाला देऊन तिथे इमारती उभं करायचं, याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उत्तर शिव. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.